प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला प्लीज टीम मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचं कारण की संपूर्ण टीम मैदानामध्ये जाऊन फिल्डिंग सजली आहे. SBSA ईसा 11 सगळी फिल्डिंग सजवून घेतली आहे. बॅटिंग फॉर बॅट्समनची वेटिंग करताय संपूर्ण टीम आणि बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. कॉमन्स परिवार पहिल्या मॅच मध्ये क्रिकेट गेम टीमला पराभूत केलं आणि या फेरीपर्यंत येऊन पोहोचला. जाना ज्वेलर्सला SBSA ईसा 11 न पराभूत केलं आणि तो तिसऱ्या मॅच मध्ये दाखल झाला. अप्रतिम टेलिकास्ट सध्या प्रोलिंग स्पोर्ट्स ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही फेसबुक वरती देखील मॅचचा आनंद घेऊ शकता, युट्यूब वरती देखील मॅचचा आनंद घेऊ शकता. म्हणजे दोन्ही मी म्हणेल की प्लॅटफॉर्म वरती युट्यूब आणि फेसबुक या दोन्ही प्लॅटफॉर्म वरती खऱ्या अर्थानं या युट्यूब वाहिनीचं काम लिंक स्पोर्ट्सचं चालू आहे. मी कौतुक करेल, खूप चांगलं काम चालू आहे. शुभम शिंदे टेक्निकल संपूर्ण हँडल करतो या स्पर्धेचं आणि दीपेश आणि राहुल ॲज अ कॅमेरामॅन म्हणून या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर भूमिका बजावत आहेत. आमचे स्कोरर असतील, आमचे अंपायर्स असतील, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम ड्रीटी इव्हेंट्स आवाजाची काळजी ड्रीटी इव्हेंट्स कंटिन्यू राहते. गतवर्षी देखील ही साऊंड सिस्टीम आपण पाहिली आणि ड्रीटी इव्हेंट असल्यानंतर टेन्शन थोडंसं कमी असतं कारण की आवाजाची बरीचशी काळजी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली जाते. मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. नागेश वाडेकर दाखल झाला मैदानामध्ये. अब आहे का मजा या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर एक बेस्ट ऑफ द बेस्ट बोलू शकतो. ओव्हर क्रमांक 1 विवेकच्या हातामध्ये. मागील मॅच मध्ये विवेकनं आपण पाहिलं तर राजला चांगलं थांबवलं होतं कटक गोलंदाज नागेशच्या समोर. पहिला चेंडू विवेकचा. पहिला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. चॉप करण्याचा प्रयत्न, अगदी डॉट बॉल निघून गेलाय नागेश वाडेकर. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुझम्बिल. पाच बोललोय मी. किती आहे? मग तर सांगा ना. मग 4 खेळवा, त्यात काय नाही. टॉसच्या वेळी जे सांगितलं. टॉसच्या वेळी चर्चा झाली. 4 ओव्हर. सो मॅच 4 ओव्हरची खेळवली जाते. येस कमिटी मेंबर्स दाखल झालेत आणि
4 ओव्हरसाठी जात आहेत आणि हा जो आहे खऱ्या अर्थानं टॉसच्या एक कॅप्टन बोलतो 4 ओव्हर, दुसरा कॅप्टन आणि त्यानंतर कमिटी मेंबर्स ही सेड की 4 ओव्हरसाठी आपण जातोय. 4 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे आणि 2 वाजले. गुड डिसिजन. कारण की सध्याचं टायमिंग आपण पाहिले तर 2 वाजले, थोडंसं उशीर जरूर झालं आणि यासाठी 4 ओव्हरसाठी मॅच गेली आहे. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूकडे आपण जातो. विवेकची गोलंदाजी आणि नागेश वाडेकरकडे भरपूर लक्ष असेल. दुसऱ्या चेंडू जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल साठी जातोय. विवेकचा एक इरादा दिसून आला की नागेश वाडेकरच्या समोर आपण पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी बाहेर ठेवली जाते, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर थोडेसे वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि प्लॅन ए पूर्णपणे सक्सेस ठेवलाय. प्लॅन एच्या माध्यमातून चालली विवेकची गोलंदाजी आहे नागेशसाठी. पुन्हा एकदा एकमेकांसमोर हा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाहेर ठेवला. आता व्हाईट बॉल जातो. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. जो बाहेर ठेवण्याच्या याच्यामध्ये 2 वाईट आतापर्यंत टाकले गेलेत. पहिला चेंडू डॉट आला, 2 वाईट. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. नागेश वाडेकर स्ट्राईकला उभा. बॅटच्या समोर देण्याचा प्रयत्न कोणताही केला जात नाही. हे थोडंसं आपण पाहिलं तर या दोघांमध्ये एक ड्रामा बघायला भेटतोय. नागेश एका बाजूला उभा आहे, दुसऱ्या बाजूला विवेकची गोलंदाजी. एक आपण पाहिले तर SBSA ईसा 11 न टॉस जिंकला. गोलंदाजी घेण्याचा निर्णय कॉमन्स परिवार टीमचा हुकमे का ट्रम्प कार्ड सध्या नागेश मैदानामध्ये स्ट्रायकिंगला आहे आणि सध्या एक वेगळी मजा आहे. डाऊन टू विकेट टाकण्यासाठी आता गोलंदाज पुन्हा एकदा निघाला विवेक. पुन्हा बाहेर ठेवला. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आहे आणि याच गोलंदाजीसाठी 2 वाईट विवेकने आतापर्यंत हाताळलेत. 2 वाईट त्यांना आतापर्यंत हाताळलेत या लेनसाठी, या टप्प्यासाठी. अवे फ्रॉम दी बॉडी नागेश वाडेकरला थोडंसं थांबवलं जात आहे आणि नागेश वाडेकरच्या विरोधामध्ये थोडंसं षडयंत्र बाहेर काढलंय. अप्रतिम गोलंदाजी. स्विचीसाठी ऑलरेडी बाहेर गेला होता. पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा एक्स्ट्रा धाव. जो ड्रामा आहे तो अजूनही चालू आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर विचार केला तर चेंडूचा खेळ फक्त आतापर्यंत 2 झालेला आहे. 3 वाईड आले, 2 चेंडूचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 3 वरती आहे. ज्या रन्स आलेत त्या एक्स्ट्रा मध्ये रन आलेत. ड्राईव्ह केला, अगदी कनेक्टिंग शॉट आहे. ड्राईव्ह कडक आहे, बेभान आहे. चेंडू आपण पाहिलं तर वेगानं निघून जातोय, जशी बंदुकीतून गोळी निघून जावी आणि निघून आलाय. क्रॅकिंग चौकार येईल नागेश वाडेकरच्या बॅटमधून. विवेकला उत्तर देणारा, प्रतिउत्तर देणारा चौकार आहे. वॉट अ ड्राईव्ह. कारण की ज्या पद्धतीने हा ड्राईव्ह फटका खेळून काढलाय, गॅप शोधून काढले पूर्णपणे. लॉंग ऑन लाईक खेळाडू होता, लॉंग ऑफ लाईक खेळाडू होता. 20 में मिली दरार. चेंडू आपण पाहिले तर सीमा पार आणि जी दरार भेटली ती दरार पूर्णपणे कव्हर केली आहे. या स्विचीसाठी बाहेर गेला. अब नाही, अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी. कभी तेरी बारी, कभी मेरी बारी. एक तेरी एक मेरी, एक हमारी एक हमारी. कभी खुशी कभी गम आणि अशी ओव्हर राहिले, कभी आप कभी हम. आणि या पद्धतीने सध्या मॅच चालू आहे. नागेश वाडेकर विपक्ष आपण पाहिले तर विवेकची गोलंदाजी. 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर 4 झालेला आहे. कमी गतीचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल. या ओव्हर मध्ये टोटल वाईट 4 आलेत. 4 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत विवेकनं गोलंदाजी करत असताना. आणि 4 लिगल डिलिव्हरी आहेत, म्हणजे 8 चेंडू टाकलेत 4 लिगल डिलिव्हरीसाठी. बॉल अपील उचलण्याचा प्रयत्न गुडलाईन स्पॉट वरून. ज्या पद्धतीने चेंडू थोडासा आपण पाहिलं तर राईस झालाय. अप्रतिम गोलंदाजी विवेकची ओव्हर क्रमांक 1 मध्ये. मागील मॅच मध्ये विवेकनं राजला असंच थांबवलं होतं, जो वेस्ट बेंगाल वरून आपण पाहिलं तर बिलॉंग करतो तो राज. 83 धावेचं आव्हान होतं आणि तिथे आपण पाहिलं तर राजला थांबवलं होतं. ही गोलंदाजी विवेकची. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 1 चा. जास्त बाहेर. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल. भन्नाट मारा व्हाईटचा आतापर्यंत बघायला भेटला. एक चौकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेला आहे, जो आपण पाहिलं तर स्टेट ड्राईव्ह साठी खेळला.
जो नागेश वाडेकरच्या बॅटमधून आला होता. मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर मुझम्बिल नॉन स्ट्राईकला रिलॅक्स मध्ये उभा, आतापर्यंत त्याला संधी भेटली नाहीये. शफलून घेण्याचा प्रयत्न, लॉप करेपर्यंत मिड विकेटला खेळाडू आहे. चेंडूची गती थोडीशी कमी झाली, एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 11 धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. भरपूर काही पहिल्या ओव्हरमध्ये बघायला भेटलं, बराच ड्रामा पहिल्या ओव्हरमध्ये झाला आणि बरीच हमरी तुमरी पहिल्या ओव्हरमध्ये बघायला भेटली. आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल आपण पाहिली तर फर्स्ट बॅटिंग करत असताना कॉमन्स परिवार संघाची जाऊन पोहोचते. 11 लॉस ऑफ दी 0 विकेट, 11 धावसंख्या. चला टीम स्पीडअप घ्या. टीम चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं. 11, 5 वाईड आलेत आतापर्यंत, एक चौकार आला आणि 11 धावसंख्या. आमचे प्रेक्षक काही जोडलेत युट्यूब लाईव्ह वरती, त्यांच्या माहितीसाठी थोडंसं स्कोर तुम्हाला मागे दिसेल. मात्र डोंट वरी, 11 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जातोय गोलंदाजीसाठी. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिले तर दाखल झाले अर्थातच कार्तिक नवले. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 2 मध्ये दाखल झालाय. कट गोलंदाज फिरकीसाठी ओळखला जातो आणि सध्या आपण पाहिले तर एक वेगळ्या ऍक्शन साठी ओळखला जातो. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळाडू आपण पाहिले तर तैनात आहेत. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली आहे मात्र डोक्याच्या वरून. बॅकअप इथे कामी येणार आहे आणि या बॅकअपच्या मुळे आपण पहिले तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 2च धावा इथे कंप्लीट केल्या जातात. पहिल्या चेंडूवरती कार्तिक नवले दाखल झाले ओव्हर क्रमांक 2 मध्ये. एक आगळी वेगळी ऍक्शन कार्तिकची आणि एक वेगळ्या ऍक्शनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चेंडू टर्न करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या समोर आपण पाहिलं तर सध्या बॅटिंग चालू आहे अर्थातच मुझम्बिलची. टीम कॅप्टन लीडिंग ऑफ दी फ्रंट. सध्या टीमचा कॅप्टन मैदानामध्ये जबाबदारी घेतोय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये थोडं शांत दिसून आला थोडासा नागेश. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर कॅप्टन संपूर्ण जबाबदारी घेतोय की काय. एक सिंगल धावी ते कंप्लीट केले आहे. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं 3 धावा आलेत. कार्तिकची गोलंदाजी सध्या चालू आणि 14 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 14 ऑन स्कोर कार्ड. नागेश वाडेकर टेनिस क्रिकेट विश्व धनाधून ठेवले या खेळाडूनं. त्यामागे त्याची मेहनत, थोडासा वाईट काळ होता, त्यानंतर संपूर्ण खेळानं पुन्हा एकदा आपल्या सुस्थितीवरती तो आलाय. त्यानंतर चर्चा राहिली नागेश वाडेकरची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. टीमची टोटल 14, 14 ऑन स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं, मी म्हणेल की नागेश वाडेकर जसा मैदानामध्ये स्ट्रायकिंगला थोडीशी फिल्डिंग पोझिशन बदलली आहे. ओ हो हो हो, ड्राईव्ह अगदी लॉफ केलाय. जणू कॅमेरामॅनला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. व्हॉट अ ड्राईव्ह. खनखनीत मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग स्वीट साऊंड. इट्स गोज टू मॅक्सिमम. काय फटका खेळलाय. तू बोलू शकतो सीधी बॅट, नो बकवास, सरळ बॅटनं. आणि काय कनेक्टिंग शॉट आहे मिडल ऑफ द बॅट. तो जो स्वीट साऊंड आला, क्रंचिंग साऊंड आला, तो सांगून गेला की इज गोज टू मॅक्सिमम. ही नजाकत आहे. नागेश वाडेकर बोलता नहीं वो खेल के बताता है, पता नहीं ये मारता नहीं ये धोता है. आणि त्या पद्धतीने नागेश वाडेकरचा खेळ चालू आहे. सरळ बॅटनं बॉटम हँडचा काय उपयोग केलाय. टेक्निकल शॉट ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक तू बोलू शकतो. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न, बाहेरचा चेंडू खिच के लगाया आणि यानंतर आपण पाहिलं तर अगदी चेंडूच्या खाली खेळाडू बऱ्याच झाडावरती खेळत राहिला चेंडू. जज खेळला, ज्यादा कुछ नाही मिला, एक ही मिला, फक्त एकच धाव भेटली आहे. नागेश बोलत असेल हा षटकाराचा चेंडू होता, 6 भेटा हव्या होत्या, तिथे एकच धाव भेटले, कारण की बरेच नैसर्गिक अडथळे या मैदानामध्ये आहेत. लॉफ केला, वॉट अ शॉट, अप्रतिम. आणखीन एक व्ही शेप मध्ये
ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून उचलून फेकून दिला जातोय. आ रा रा खतरनाक, वॉट अ स्ट्रोक, सीधी बात, नो बकवास. 27 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. पहिली ओव्हर विवेकच्या नावावरती, दुसरी ओव्हर नागेश आणि मुझम्बिलच्या नावावरती. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये शांत होते, पहिल्या ओव्हरमध्ये फायर होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये वाईल्ड फायर झाले आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर चर्चा तीच चालली आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये विवेकने गोलंदाजी दमदार केली होती, मुझम्बिलला नॉन स्ट्राईकला उभा ठेवला होता, नागेश वाडेकरला शांत ठेवला होता. धुरंधर बघितलं असेल, घायलू इसले घातक कोणी, सध्या त्याच चर्चा आहे. धुरंधर सिलेंडर यही चर्चा आहे फक्त मुंबईमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज नागेश वाडेकर आणि मुझम्बिलची. 5 चेंडूच्या अखेरीस 16 धावसंख्या, 16 ऑन अ स्कोर कार्ड. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी देखील केला जातोय. दोन धावेचा प्रयत्न, अगदी 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 29 धावसंख्या. एक 29 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. एकोणतीस धावसंख्या, 29 ऑन अ स्कोर कार्ड. 2 ओव्हरचा खेळ इकडे झालेला आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये कदाचित योगेशला बाहेर काढलं जाईल. ओव्हर क्रमांक 3 आणि मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 29. योगेशने तसे बऱ्याच केसेस सॉल्व्ह केलेत. सध्या आपण पाहिली तर आपल्या टीमसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये तो दाखल झालाय. थोडासा बाहेर ठेवला होता, चॉप करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला जातो. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 30 या धावसंख्येवरती सध्या जाऊन पोहोचते. 30 ऑन अ स्कोर कार्ड. एक चांगली टोटल उभी करणं गरजेचं आहे, कारण की समोरच्या टीमकडे भार्गव आहे आणि भार्गव सारखा फलंदाज समोरच्या टीमकडे असताना एक चांगली टोटल उभी करणं, 40 ते 45च्या पुढे जाणं हे गरजेचं राहू शकतं या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावरती स्विचिंगचा प्रयत्न, बाहेर काढला, गॅप शोधलाय, वाट शोधली आहे. अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने ही दरार शोधून काढली आहे, गॅप शोधून काढलाय, एखाद्या सुईमधून जसा दोरा विनावा तसा चेंडू आपण पाहिलं तर अगदी शोधून काढलाय चौकारासाठी. आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 34 ऑन अ स्कोर कार्ड. थोडासा बाहेर ठेवला होता, यावेळी देखील बॅट फिरवली, तर नंतर आपण पाहिलं तर अगदी एक डॉट बॉल यावेळी मात्र जरूर येतोय. निर्धाव चेंडूच्या अखेरीस आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत. 3 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिले तर टीमची टोटल 34. लॉफ करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला होता. यावेळी कॅचिंग पोझिशनला ही कॅच ड्रॉप होणं कितपत मी म्हणेल की महाग ठरू शकतं. आणि कॅच आपण पाहिलं तर या मुवमेंटला ड्रॉप होणं चुकीचं आहे. भार्गव थोडासा नाराज आहे, कारण की ही फिल्डिंग त्याला खरं तर मी म्हणेल की सहमत नाहीये. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली जाते. 36. शफलून घेण्याचा प्रयत्न, लॉफ करेपर्यंत याही चेंडूला आपण पाहिलं तर निर्धाव जाताना पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. टीमची टोटल आपण पाहिली तर जैसे थे वैसे, जिथल्या तिथे 36 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. त्याच्या रन्स आहेत त्या आलेल्या नाहीयेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, बराच हवेमध्ये कॅचिंग पोझिशनला खेळाडू आहे. 2 खेळाडू आहे, कॉल नाही दिलाय.
कॅच दोघांच्या मध्ये अखेरीस पकडली जाते. विकेटचं पतन होईल. महत्वाची विकेट. अर्थातच आपण पाहिलं तर मोझंबिलला माघारी जावं लागेल. मोठी विकेट आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवरती. स्कोर आला नाही जेवढा हवा होता स्कोर. तुझी फक्त 7 धावा आले या ओव्हरमध्ये. पहिली ओव्हर आपण पाहिली तर धावा आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 18 धावा आणि तिसरी ओव्हर पूर्ण खाली राहिली आहे 7 धावेची. सिंगल डिजिट धावा आहेत. चेंडू मैदानामध्ये पाठवायचा प्लीज. ओव्हर क्रमांक 4. अक्षय दाखल होतोय मैदानामध्ये बॅटिंग साठी. ओव्हर क्रमांक 4 अक्षयला सध्या पाठवल्याने मोठी विकेट आल्यानंतर आपण पाहिलं तर मोझंबिल माघारी गेल्यानंतर अनिकेत आता दाखल झालेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 मध्ये सध्या आलोय. अनिकेत गोलंदाजीसाठी दाखल होईल. टॉस साठी कॅप्टन या डीएन नगर बॉयज आणि राजन 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. बोधी कॅप्टन्स मी विनंती करेल आपण टॉस साठी लगेच यायचंय. डीएन नगर बॉयज आणि राजन 11 दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस साठी. अनिकेत दाखल झालेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये. शेवटची ओव्हर, शेवटची स्पेल आणि ही लास्ट ओव्हर असेल या इनिंगची. नागेश वाडेकर अजूनही उभा आहे मैदानामध्ये तळ ठोकून. या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळताना दिसू शकतो. या ओव्हरमध्ये धावा गोळा करताना तो दिसू शकतो आणि कदाचित ते इरादे त्याचे असू शकतात की या ओव्हरमध्ये त्याला खेळायचं आहे. जर खेळतो 20-25 धावा कदाचित आल्या तर एक चांगली टोटल उभी राहू शकते या मॅच मध्ये. पहिला चेंडू फुल टॉस भेटला, लॉफ केला जातोय. आता धावा किती भेटतात यासाठी अंपायरकडे लक्ष असेल. कदाचित येतोय 4. येईल महत्वाचा चौकार. 40 धावसंख्या, 40 ऑन अ स्कोर कार्ड. चाळीस धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये सजली जाते सध्या. 40 ऑन अ स्कोर कार्ड. येस चेंडू पहिला चेंडू ती चौकार आला. 40 धावसंख्या आणि इथून पुढचे 5 चेंडू आता महत्वाचे आहेत कारण की नागेश वाडेकर प्रयत्न करेल 50च्या पुढे पोहोचवण्याचा. ओ हो 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 वॉट अ ड्राईव्ह, वॉट अ ड्राईव्ह. फटका चांगला खेळून काढला. कॅचिंग पोझिशन खेळाडू आहेत. कॅच ड्रॉप केली आहे. थोड्या वेळासाठी असं वाटलं की कॅच पकडली आहे. कौतुक करायला हात वरती घेतले तोपर्यंत समजलं कॅच सोडली आहे. 42 ऑन अ स्कोर कार्ड. 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. तू एक्स्ट्रा कव्हरचा एरिया बघशील तेव्हा मला वाटतं बाउंड्री भरपूर लांब आहे तिकडे आणि त्याचे अंतर कव्हर करावं लागतंय अशावी. ओहो सर बॅटन घेण्याचा प्रयत्न. कदाचित एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाऊ शकते. एकच धावफेकी चांगली राहिली एका धावेच्या मदतीनं. 43 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 43 ऑन अ स्कोर कार्ड. या इनिंग मध्ये 2 कॅचेस ड्रॉप केलेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅट फिरवली आहे. कदाचित यावेळी देखील आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला. नागेशला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न.
नवीन बॅटर मैदानामध्ये सध्या आपण पाहिले तर दीपू सध्या आपण पाहिले तर दाखल झालेत. आणि चेंडूचा खेळ आपण पाहिले तर अजूनही बाकी आहे. मी म्हणेल की दीपूला दोन चेंडू मी म्हणेल की नॉन स्ट्राईक वरती. मात्र नागेश दुसऱ्या बाजूला. टीमची टोटल आपण पाहिली तर 43-43. टॉस साठी या DN नगर बॉयज आणि राजून 11 दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील फटका चांगला खेळून काढलाय. तिथे अंतर भरपूर लांब आहे, बाउंड्री भरपूर लांब आहे, भरपूर ताकद लावावी लागते अशा वेळी. आणि जास्त काही भेटणार नाहीये. 2 धावेवरती समाधान मानावं लागतं. बॉलिंग अटॅक चांगला राहिला. SBS ईसा 11 टीमचं कौतुक करेंगे. जो बॉलिंग अटॅक विवेक, कार्तिक, त्यानंतर आपण पाहिलं तर योगेश आणि अनिकेत, ही जी बॉलिंग लाईनअप आहे ती बरोबर बॉलिंग लाईनअप आपण पाहिलं तर आज उतरले मैदानामध्ये. आणि या बॉलिंग लाईनअपच्या माध्यमातून धावसंख्येला बऱ्यापैकी ब्रेक लावलाय. चांगली गोलंदाजी अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंगचा खेळ संपण्यासाठी. थोडासा बाहेर ठेवला जातोय. पाठी शॉर्टकट ठेवण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण भार्गव आहे तिथे. एकच धाव देईल तो. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46 आणि 47 रन्स टू विन. 47 धावेचं आव्हान आहे आणि 47 धावा या मॅच मध्ये करायचे. नागेश वाडेकरच्या बॅटमधून 24 धावा आणि 24 धावेची मी म्हणेल की चांगली इनिंग आली आहे. 47 धावेंचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले आहे. कौतुक करेल SBS ईसा 11चे. बॉलिंग अटॅक जबरदस्त राहील. मात्र आता बॅटिंग करावी लागेल कॉमर्स परिवार संघाकडे. बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे कारण की जी बॉलिंग अटॅक कॉमर्स टीमकडे आहे त्या बॉलिंग अटॅकच्या समोर 47 धावा कशा पद्धतीने रोखल्या जात आहेत, कशा पद्धतीने चेस केल्या जात आहेत हेही बघायचं आहे. .43 43 धावेचं आव्हान या 47 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 47 रन्स टू विन आणि 47 धावा या मॅच मध्ये SBS ईसा 11 टीमला करायचे आहेत. कॉमर्स परिवार टीम दुसऱ्या बाजूनं अप्रतिम स्पर्धा 7 बंगलोज स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBS कप 2026. असलम शेख सर यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारी ही स्पर्धा. ज्या पद्धतीने आपण पाहिले तर सचिन भाऊ तळेकर साहेब अध्यक्ष, ज्या पद्धतीने 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन या संपूर्ण कमिटीचे अध्यक्ष सचिव जितेंद्र कदम सर, जे आपण पाहिले तर सिनियर पोलीस म्हणून खऱ्या अर्थानं जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती असते, या असोसिएशनच्या जर सचिव म्हणून जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. अतुल कापसे सर असतील उपाध्यक्ष, सागर विचारे सर असतील उपसचिव, विकास शर्मा सर असतील खजिनदार, अमित सर असतील आमचे सहखजिनदार, किंवा गणेश खराट सर असतील, तानाजी सुतार असतील, संदीप शिंदे असतील ॲज अ सदस्य. आणि या सर्वांचं मी कमिटीचं खऱ्या अर्थानं कौतुक करेल. ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहिली तर यशस्वीरित्या सर्वांच्या समोर घेऊन आलेत. आपल्या विभागातील ऑल इंडियाच्या सर्व खेळाडूंना आपण पाहिलं तर एकत्र आणायचे, ऑल इंडिया आयकॉन्स एकत्र आणायचे, आपल्या विभागातील टीम्स एकत्र करायच्या, खेळाडूंना एकत्र करायच्या. आणि वर्षातून एकदा येणारी ही स्पर्धा. सचिन भाऊंचं क्रिकेट हे आपण पाहिलं तर लहानपणापासून त्यांचंही क्रिकेट राहिलंय, शालेय जीवनापासून आपण पाहिलं तर त्यांचं क्रिकेट राहिलंय. 47 धावा या मॅच मध्ये करायचे. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. बॅट्समन चला प्लीज, बॅट्समन प्लीज मैदानामध्ये या. टीम फिल्डिंग सजवून घ्या आणि बॅट्समन लगेच मैदानामध्ये या. चला टीम बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं प्लीज. जेवढा वेळ आपल्याकडे आहे असं वाटतंय तेवढा वेळ खरंच नाहीये. वेळ कधी निघून जातो समजत नाही. कारण की सध्या टायमिंग आपण पाहिले तर बरोबर 2 वाजून आपण पाहिले तर 18 मिनिटं झालेले आहेत. आणि आम्ही विनंती करेल स्पीडअप घ्या. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे.
टीम बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे. चला दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. जिकडे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज दाखल होईल. ज्या पद्धतीने पहिली ओव्हर राहिली होती वेदांत पाटीलची आणि वेदांत दाखल होते ओव्हर क्रमांक 1 मध्ये. भार्गव आणि विवेक पहिली पेअर भार्गवचं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू. 18 चेंडूमध्ये 54 धावा त्याने ठोकल्या होत्या. जर्सी नंबर 16 घेऊन खेळतो. 16 चेंडूमध्ये त्यानं 50 कव्हर केली आपली. SBSA कप 2026 मध्ये पहिली हाफ सेंचुरी लगावणारा खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी आपण पाहिली तर वेदांत पाटील गोलंदाजीसाठी दाखल झाला. 47 धावा या मॅच मध्ये करायचे. टॉस साठी DN नगर बॉईज आणि दुसऱ्या बाजूला राजन 11 टीम. दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. DN नगर कॅप्टन लगेच या कॅप्टन प्लीज, कारण की राजन 11 कॅप्टन आमच्या सोबत जोडलेला आहे. प्लीज DN नगर बॉईज कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी, कारण की यानंतरची मॅच आपण पाहिली तर DN नगर बॉईज विपक्ष राजन 11 अशी मॅच यानंतर खेळताना दिसाल. सेकंड इनिंगला होते सुरुवात, मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉल नाही सुरुवात झाली. एक्स्ट्रा धाव अगदी आपण पाहिले तर भार्गवला स्ट्राईक मध्ये पाहतोय. विवेकला नॉन स्ट्रायकिंग एंडला. थोडासा वेदांत जिथे आपण पाहिलं तर अंपायरकडे पाहतच राहिले, कारण की अंपायरनं देखील आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या की बाहेर होता, वाईट साठी जावं लागेल. आणि वेदांत थोडासा नाराज होऊन मागे येतोय. एक्स्ट्रा धाव पहिला चेंडू वेदांत पाटील. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण पाहिलं बॉलिंग अटॅक तसा कॉमर्स परिवार टीमकडे एक चांगला बॉलिंग अटॅक बघायला भेटला. पहिली मॅच बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिला, कारण की क्रिकेट गेम टीमला फक्त आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅकच्या जोरावरती 58 धावसंख्येमध्ये थांबवलं होतं या टीमनं. भार्गव त्यांच्या समोर स्विचीसाठी गेलाय. जरूर विकेट हातामध्ये राहिले. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये विलन ठरलाय. बडी मछली जाल में फंस गई. या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी लगावणारा भार्गव आज 0 वरती माघारी जातोय. भार्गव आपण पाहिलं तर चालला नाहीये. हुकुम का एक का. आणि वेदांत पाटील भिवंडीचा आज आपण पाहिलं तर वेदांत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करतो. पहिल्या मॅच पासून वेदांत पाटीलची चर्चा राहिली आहे. पहिल्या मॅचच्या पहिल्या ओव्हर पासून वेदांत पाटीलची गोलंदाजीमध्ये धार राहिली आहे. सबसे कातिल वेदांत पाटीलची गोलंदाजी राहिली आहे. व्हॉट अ बॉलिंग. DN नगर बॉईज कॅप्टन या प्लीज, कारण की राजन 11 कॅप्टन आमच्या सोबत जोडलेत. सो बॅटिंग फ्रॉम DN नगर बॉईज तुमच्यासाठी आम्ही वाट पाहतोय. लगेच या कॅप्टन टॉस केला जाईल. पहिला वाईड आला आणि त्यानंतर विकेट घेतली. जो फटका खेळण्याचा प्रयत्न, नाराज असेल भार्गव या फटक्याला घेऊन की हा फटका अशा वेळी बाहेर काढणं. जिथे आपण पाहिलं तर खेळाडू ऑलरेडी तैनात होता आणि कौशल्य पाटीलची हाईट आहे. कौशलला जास्त काही करायचं नाहीये. पोल आहे पोल, कारण की बरोबर मुवमेंटला कौशल्याच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. जिथे कौशल्य फक्त हात वर केलेत आणि चेंडू हातामध्ये अडकलाय. चला टीम स्पीडअप घ्या. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालाय. कार्तिक आपण पाहिलं तर दाखल झाला. भार्गवला जावं लागलं. विवेक आणि कार्तिकच्या खांद्यामध्ये जबाबदारी या मॅचची. मात्र ज्या पद्धतीने वेदांत पाटीलची गोलंदाजी राहिली आहे, पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर गती निर्माण करतो वेदांत. ज्या पद्धतीने वेदांतची गोलंदाजी राहिली आहे, ही जी वेदांतची गोलंदाजी ती विवेकने पाहिली आतापर्यंत. आणि विवेक कार्तिकला जाऊन बऱ्याच गोष्टी सांगतोय की कशा पद्धतीने चेंडू हाताला जातोय, चेंडू कुठे पडतोय, कसा टप्पा पडतोय, या बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात.
यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहेत खेळाडू अगदी एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले. जे आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवरती. तू 2 बोलशील, मी फक्त 2 बोलेल, कारण की आतापर्यंत ती धावसंख्या भेटली नाहीये. कॅप्टन DN नगर बॉईज, कॅप्टन या लगेच. चला टीम स्पीडअप घ्या प्लीज, एवढा वेळ नाहीये टीम, कारण की मॅच ऑलरेडी स्पीडअप मध्ये खेळवायचे. यानंतर देखील 4 मॅचेस आहेत. ओहो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर स्विचीसाठी जरूर गेले. चेंडू निघून गेल्यानंतर बॅट फिरली जाते. थोडासा बच गए, मी म्हणे बाल बाल बच गए. छेडछाडी करण्याचा प्रयत्न राहिला, वो भी आडे बल्ले से. ऑलरेडी 4 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल 2 वरती स्थिर आहे. वेदांत पाटीलची गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी चालू आहे. पुन्हा तोच प्रयत्न. तुला वाटेल की रिप्ले दाखवला, अजिबात नाही, अजिबात रिप्ले दाखवला नाही. हा रिप्ले झाला. तोच फलंदाज, तोच गोलंदाज, तोच टप्पा, तीच मुवमेंट, तीच बॅट ऍक्शन आणि तोच शॉट सिलेक्शन, जो इम्प्रोवाइज नाहीये. मिला क्या कुछ नहीं, फक्त आपण पहिले डॉट बॉल. हाही थोडासा पडल्यानंतर बाहेर वाईट बॉल साठी जाईल. एक्स्ट्रा धाव. 3 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. पडल्यानंतर थोडासा बाहेर, अगदी आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. एक्स्ट्रा धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवरती सध्या जाऊन पोहोचते. 4 ऑन अ स्कोर कार्ड. जे डॉट बॉल आले, वेदांचे 3 डॉट आलेत. शेवटचा चेंडू घेऊन वेदांत पुन्हा एकदा निघालाय. ओहो हो, इनसाइड आउट. थोडासा आपण पहिल्यांदा खेळ दादा बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू ऑलरेडी तैनात होता. एक सिंगल धाव, 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर अगदी समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरी 6 धाव संख्या. वेदांतनं मी म्हणेल की वाईड आतापर्यंत हाताले 2, तरी 6 धावा त्यानं खर्च केलेत. ही गोलंदाजी वेदांची, अफलातून गोलंदाजी. 6 धावा, 6 ऑन अ स्कोर कार्ड. 6 धाव संख्या स्कोर कार्ड मध्ये सजले. हाच तो उल्लेख केला की वेदांत जे 2 वाईट टाकले, ते 2 वाईट टाकून देखील 6 धावा तो खर्च करतो. ही बॉलिंगची, गोलंदाजीची त्याची खऱ्या अर्थानं मी म्हणेल की व्हॅल्यू, गोलंदाजीची खऱ्या अर्थात स्ट्रेंथ आहे त्याची, ती ताकद आहे त्याची. सेकंड स्पेल. चला टीम थोडंसं स्पीडअप करा, टीम थोडंसं स्पीडअप करा. कॉमर्स परिवार यानंतर देखील मॅचेस आहेत दादा. इज अ रिक्वेस्ट, थोडंसं स्पीडअप करूयात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जतन येईल. कारण की समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू आपण पाहिलं तर 18 चेंडू 41, मॅच ऑन आहे. मॅच संपली नाहीये. 18 चेंडू 41 या मैदानामध्ये हे सहज आहेत. मी म्हणेल की 1-2 मोठे फटके आले, मॅच बनली. एकाच 2 मोठे षटकारांनी टीम हीच वाट बघते. SBSA ईसा 11 टीम हीच वाट बघते की या मॅच मध्ये 2 मोठे फटके यावे. भार्गव आउट झाला, हिरो बनने का चान्स आहे विवेक आणि कार्तिकला, आणि तोच हिरो बनेल का? कारण की ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 2 मध्ये गोलंदाज लगेच चेंज केला. कारण की आधी आपण पाहिले तर जतन येईल, मात्र जतनला बाजूला हटवला. कौशिक आलाय मैदानामध्ये. सेकंड स्पेल साठी टीम बराच वेळ घेतला जातोय. चला, भरपूर वेळ घेतला टीम गोलंदाजी करण्यात. टीम कॉमर्स परिवार बराच वेळ घेतला दादा. चला टीम स्पीडअप घ्या. चला ओव्हर क्रमांक 2 मध्ये
18 मध्ये आपण पाहिलं तर जे 41 धावा हव्या आहेत, 18 मध्ये आपण पाहिलं तर जे टार्गेट हवे ते मॅच इझी आहे, मॅच ऑन आहे, मॅच दोन्ही बाजूला आहे, मॅच संपली नाहीये. कारण की 2 ते 3 मोठे फटके मारायचे आणि 2 ते 3 मोठे फटके तुझ्याकडे आले तर मॅच बनली गुरु. कार्तिक एका बाजूला, बरीच जबाबदारी कार्तिकच्या खांद्यावरती आहे. करण्याचा प्रयत्न, फटका आपण पाहिले तर डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला खेळून काढला. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये फुटबॉल, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एफर्ट्स. तो फिल्डर नव्हता, तो रोनाल्डो होता. आणि ज्या पद्धती हा कार्तिकचा ड्राईव्ह तुला बघायला भेटला, फटका चांगला खेळला, ड्राईव्ह चांगला होता, चेंडू चांगला होता, फिल्डिंग चांगली केली, ओव्हरऑल क्रिकेट चांगलं बघायला भेटतंय. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. शवलून करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन, वेगाने येतोय, फेकी चांगली राहिली आहे, एक सिंगल धाव आता भेटली आहे. टीम वाट बघते की ह्याची दान देग देवा, 2 मोठे षटकार यावा आणि यासाठी टीम वाट बघते. SBSA युसा 11 टीम. आणि ऑब्विसली मैदानामध्ये अजूनही विवेक आहे, कार्तिक आहे, मॅच ऑन आहे. मॅच कोणी सोडली नाहीये, ना कॉमेंट्री बॉक्स मधून मॅच सुटली आहे, ना खेळाडू मॅच सोडतात, मॅच कोणी सोडत नाहीये, मॅच ऑन आहे अजूनही. 2 मोठे फटके, मॅच पूर्णपणे ऑन झाली. ओहो हो, वड बॉल चॉप केलाय, फटका पूर्णपणे इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक, पूर्णपणे शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेज ओपन केलाय, चॉपिंग स्ट्रोक आणि त्यानंतर एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या 10 वरती आहे. 10 ऑन अ स्कोर कार्ड. हो हो, दांडी दांडी मिडल स्टंप बरोबर मी म्हणेल की वाकवली आहे. चेंडू बरोबर मधल्या यष्टीवरती जाऊन आदळतोय. कोणताही पर्याय नव्हता कार्तिककडे आणि कोणताही पर्याय ठेवला नाहीये, जणू पायावरती मी म्हणेल की हातोडा मारलाय गोलंदाजानं. विकेटचं पतन, एक मोठी विकेट, क्लीन बोल्ड. टीमची टोटल जैसे ते वैसे 10-10, जैसे ते वैसे, जिथल्या तिथे. धावा आल्या नाहीयेत अजूनही. सुयोग, कारण की पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एक सिंगल धाव, त्यानंतर विकेट आली, जी 10 धावसंख्या तिथल्या तिथे टीम थांबली आहे. आणि DN नगर बॉईज या संघाच्या कॅप्टनला सांगेल की राजन 11 टीमचा कॅप्टन गेला 1 ओव्हर झालं बसलेत, 10 मिनिटं जाऊन ते आतापर्यंत बसलेले आहेत, अजूनही टीम आलेली नाहीये. DN नगर बॉईज कॅप्टनला तुम्ही पाठवा, कारण की समोरच्या टीमचा कॅप्टन येऊन बसला. कारण की पॅनलाइज करावं लागेल, कारण की जर DN नगर बॉईज अजूनही तुम्ही आला नाहीये तर ही ओव्हर संपल्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. टीम या कॅप्टन. पुन्हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला जातोय, एक लॉंग ऑन रिझन मधून एक सिंगल धाव. कारण की बाय रूल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेतो, माने की आपण थोडस आपण पाहिलं तर लूज सोडलं की 1 ओव्हर झाली, दुसरी ओव्हर संपत आली. शेवटचा चेंडू लॉफ केलाय, चांगला फटका खेळून काढलाय. आता या फटक्यावरती धावा किती भेटत आहेत, कदाचित धावा आपण पाहिलं तर 4 आहेत की हे संपायर बोलतो आम्हाला बघू देत, तुम्ही अपील करा, दबाव टाकू नका. येस, हा चौकार आहे. या चौकारानं टीमची धावसंख्या थोडीशी बनली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 15 धावसंख्या. आणि येणारे चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 32 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. 12 चेंडू 32, मॅच पूर्णपणे ऑन आहे. कारण की 1 ओव्हर हवी आहे तुला कमीत कमी 20 धावेची, त्यानंतर बनली मॅच. मॅच दोन्ही बाजूला आहे. ना SBSA युसा 11 मॅच सोडते, ना कॉमर्स परिवार मॅच सोडते. मॅच कोणी सोडत नाहीये. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी तब्बल 32 धावेची गरज आहे. 12-32.
वॉट अ मॅच यार. गोलंदाजीसाठी दाखल झाले उपक्रमांक 3 मध्ये आपण पाहिले तर जतन, तिसऱ्या क्रमांकाची स्पेल. जतनला दाखल केले आणि कौशिक थोडंसं अट्रॅक्शन सजवतोय. कारण की ओव्हर क्रमांक 2 मध्ये जतनला आणलं होतं, तेव्हा जतनला थांबवलं, कौशिकला बाहेर काढलं आणि सध्या पुन्हा जतनला बाहेर काढलं ओव्हर क्रमांक 3 मध्ये. प्लॅन ए प्लॅन बी आणि 12 चेंडू 32 धावेची गरज. मॅच ऑन आहे, मॅच जिवंत आहे, मॅच पूर्णपणे मी म्हणेल की पैसा वसूल आहे आणि मॅच मध्ये अजूनही ती रंगतदार भूमिका बाकी आहे. फक्त एकाच दोन मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी दोन्ही टीम सज्ज आहेत. पहिला वॉटर बॉल, अप्रतिम चेंडू, कोणती मुवमेंट नाहीये, पाय हलवण्यासाठी पूर्णपणे पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी. यॉर्कर तू बोलू शकतो, टो क्रशर तू बोलू शकतो, अंगठा तोड चेंडू बोलू शकतो. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू. लॉफ केला जातो, बॅकफुटला जाऊन पंच चांगला आहे, जबरदस्त आहे. आणि अखेरीस आपण पाहिलं तर कदाचित अंपायरची इरादे फलंदाजाचे की मंजुरी. एक आला मोठा फटका, मॅच बनली आहे. प्रतीक्षा होती संपूर्ण खेळाडू एसबीएस इसा 11 टीमला प्रतीक्षा होती या मोठ्या फटक्याची ना. अखेरीस आपण पाहिलं तर सुयोगच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय. मॅच ऑन. दोन खेळाडू आता सध्या गोलंदाजाच्या बाजूला आहेत आणि चेंडू मैदानामध्ये पुरवायचा प्लीज. कारण की ज्या पद्धतीने चेंडू हाताळला आणि या फटक्यानं मॅच पूर्णपणे ऑन झाली आहे. 10 चेंडू आहेत, 26 धावेची गरज आहे. मॅच ऑन, 10-26. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. ये देख, मॅच बनेगा नाही तो बिगडेगा, मॅच बनना नाही तर बिघडणार. ही ओव्हर आहे, मॅच बिखरेगा वरना निखरेगा. वॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू, वाइडिश यॉर्कर. पहली गेंद थी जो यॉर्कर वही डाली. कारण की ज्या पद्धतीने सुयोगकडे जबाबदारी आहे, विवेक अजून मैदानामध्ये उभा आहे, जो भार्गव सोबत मैदानामध्ये दाखल झाला होता. विवेकच्या बॅटमधून देखील चौकार आला. मात्र गोलंदाजी जतनची अफलातून. वॉट अ बॉलिंग यार. आणखीन एक सरळ बॅटनं लॉफ केला जातोय, कदाचित 1 सेकंड बाउन्सला निघून जाईल सीमा पार. येईल 4, येईल चौकार. कारण की पहिले 4 चेंडू मध्ये 10 धावा आलेत. एक डॉट षटकार, डॉट चौकार. एक तेरी एक मेरी, कभी खुशी कभी गम, कभी आप कभी हम, अशी ओव्हर चालली आहे. आणि समीकरण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू बाकी आहेत अजूनही, 8-22. बाहेर व्हाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. चॅलेंजर बॉयज यांच्या माध्यमातून विवेकनं जर मॅच फिनिश केली ते तब्बल 2,02,000 रुपयाचा प्राइज असेल. लॉफ केलाय, काय ताकद असेल, काय नजाकत असेल, काय हिम्मत असेल. बरोबर व्यासपीठावरती हा चेंडू येतोय आणि जणू बॅटिंग करत असताना सुयोग सांगतोय या बॅच मध्ये मैं रुकेगा तो मैं ठोकेगा, मैं नहीं झुकेगा. आणि सध्या तशी बॅटिंग त्याची चालू आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32 ऑन अ स्कोर कार्ड. 7 चेंडू 15. बनली मॅच, पूर्णपणे बनवली मॅच. आणि जसं 2,000 रुपयाचं प्राइज आपण अनाउन्स केलं तसा लांब लचक आलाय. पैसा भगवान नहीं है, भगवान से कम भी नहीं है गुरु. जेब में पैसा है तो पूछेंगे सुयोग तू कैसा है. आणि हे खरं आहे. अप्रतिम स्ट्रोक, मॅच ऑन झाली आहे. डीएन नगर जर टायमिंग तुम्हाला बरोबर 2:38 झाले, 2:40 पर्यंत 2 मिनिटांमध्ये तुम्ही येत नाही आहात तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या. लॉफ करण्याचा प्रयत्न, आणखीन एक पंच, आणखीन एक पंच. कदाचित खेळाडू या चेंडूच्या खाली. विकेटचं पतन होईल. मोठी विकेट भेटतीये. सुयोगनं मॅच बनवली, सुयोगनं मॅच घडवली. सुयोग मॅच मधून बाजूला गेला. मोठी विकेट, सुयोग आउट.
6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावेची गरज आहे. 6-15. कोण येईल गोलंदाजीसाठी? दिनू येईल तुला काय वाटतं की हर्षा येईल गोलंदाजीसाठी? दीपू येईल का? कारण की लेफ्ट हँडेड बॉलर बाहेर काढण्याचा इरादे आहेत का? कोण येऊ शकतं? कदाचित दीपू माळीला गोलंदाजीसाठी आणू शकतात का? लेट सी व्हॉट हॅपन. कारण की 6 चेंडू आणि 15 धावा आहेत दादा. 6 मध्ये 15. मॅच ऑन आहे, पूर्णपणे ऑन आहे मॅच. 2 मोठे फटके हवे आहेत आणि एक्के दुक्के से भी काम चल सकता है. पण एक मोठा फटका हवा आहे. जर डॉटची संख्या वाढली तर मॅच ऑन. चॅलेंजर बॉयज आतापर्यंत 1000 रुपये काढून ठेवलेत. 1000 रुपये या 6 मध्ये 15 झाले की निघतील. 2000 रुपयाची अनाउन्समेंट केली आहे आणि त्याच टीमचा कॅप्टनची जबाबदारी मला वाटतं विवेकच्या खांद्यावरती असते. आणि होय, डॉक्टर खाडे, DN नगर बॉयज अशी टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना दिसेल यानंतर मॅच मध्ये. चला टीम स्पीडअप घ्या. वेळ बराचसा कमी आणि थोडासा वेळ आपण गोलंदाजीसाठी. दीपू दाखल झालाय. स्ट्रायकिंगला दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर विवेक. सहा चेंडू 15 धावेची गरज. पहिला चेंडू अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट केला जाऊ शकतो का? 2 धावा. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. मॅच आता बनली आहे. अबायगा मजा. आता आवाज अगदी मी म्हणेल की पॅव्हिलियन मधून आवाज यायला सुरुवात झाली आहे. 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तुतुमे में चित्त थरारक सामना याला बोलतात. व्हॉट अ मॅच. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील ड्राईव्ह केला जातोय. कदाचित एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी चांगली आहे. सुयोगला जावं लागतंय. चुकीचा कॉल आहे का? सुयोग रुकेगा तो सुयोग भी ठोकेगा. कारण की 2 षटका सुयोगच्या बॅट मधून आले ते विसरून चालणार नाहीये. राहुल दाखल झालेत मैदानामध्ये. टॉस केला जातोय. अमित दादाच्या शुभ हस्ते, अमित भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला यानंतरच्या मॅचचा. आणि ओहो हो हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव तर कंप्लीट केली जाते. कदाचित दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. चुकीचा कॉल आहे का? ओ माय गॉड. कदाचित तिसरी धाव इथे घेतली जाते. कदाचित चौथी धाव घेतली जाईल का? रुको जरा, सबर करो. आता अंपायर के पास जाएंगे. अंपायर सेट 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा आहेत. 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा. काय मॅच बनली आहे. मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे, लेंगे जरूर. आणि 22 मध्ये या 4 धावा आल्यात. वॉट अ मॅच यार. वॉट अ मॅच. चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. 3 चेंडू आहेत. 9 धावेची गरज. बनली मॅच. नऊ 3-9 हे समीकरण सध्या आहे. 3 चेंडू 8 धावेची गरज हे समीकरण आहे. बघितलं सगळ्यांचं लक्ष आहे का आहे. 3 चेंडू 8 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. वॉट अ मॅच. 3 चेंडू 8 धावा. 8 धावा. 3 चेंडू 2 चौकार. मॅच फिनिश. काय प्रेशर है. और आपको कंपल्सरी चेसिंग है, ये बात मत भूलो. कंपल्सरी चेसिंग.
3-8. 3 चेंडू 8. ओ हो 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 हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडीशी चुकी करतात की काय. वाईट बॉल. 3 चेंडू आहेत, 7 धावेची गरज. मॅच बनली आहे. SBS आहे, ईसा 11 की कॉमर्स परिवार. वेलकम जितू दादा कदम, आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. जितेंद्र कदम सर, वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेचे सचिव अर्थातच. 3 चेंडू आणि 7 धावा आहेत. येस, मॅचच्या दिशेनं 2 चेंडू आहेत आणि 7 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, दोन्ही बाजूनं मॅच ऑन आहे. ओ हो हो हो, दांडी 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 दांडी, गुल. विकेटचं पतन. मॅच पकडली आहे. कंपल्सरी चेसिंग बोलेगा तो. एका चेंडू मध्ये आता 7 धावेची गरज आहे. मी विनंती करेल, अँब्युलन्सच्या समोर जी बुलेट आहे, संदीप दादा, ती बुलेट आपण थोडीशी काढून घ्यायची, कारण की तिथून अँब्युलन्स निघते. आता 1 रन होणं गरजेचं होतं का? कारण की शेवटच्या चेंडूवरती काय घडेल सांगता येत नाही. कंपल्सरी चेसिंग यासाठी चर्चा केली की 1 रन होणं गरजेचं होतं का. मात्र दीपू ज्या पद्धतीने गोलंदाजी, दीपू माळीला शेवटच्या मुवमेंटला का थांबवलं हे आता दिसून आलं. बरेचसं क्रिकेट डोंबिवली पासून या दीपून आपण पाहिलं तर गाजवलंय. कल्याण भिवंडी पासूनचं क्रिकेट, आणि त्यानंतर आज अंधेरी वेस्ट मध्ये अगदी तो दाखल झाला. स्पर्धा आपण पाहिलं तर 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनची SBS चषक 2026 मध्ये. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज. ओ हो हो हो, या मॅच मध्ये विजेता राहिला संघ आपण पाहिलं तर कॉमर्स परिवार टीम. खूप साऱ्या शुभेच्छा टीमला. कॉमर्स परिवार संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. व्हॉट अ मॅच यार. काय गोलंदाजी हाताळली आहे. कॉमर्स परिवार टीम या मॅच मध्ये राहिला हिरो, आणि मॅचचं आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच देऊयात. सहा चेंडू 15 धावा डिफेन्स केल्या दीपू माळीनं, आणि दीपू या मॅचचा हिरो राहतोय. दीपू वेलकम, मॅन ऑफ द मॅच.